ज्याच्यापासून आज आपण रात्री म्हणजे संध्याकाळी भाजी करणार आहोत. भाकरी आणि भाजी आहे ना, केवढा मोठा आहे. एक वीज सुद्धा माझी कमी पडते, वरून 5 बोट. हा तर बघा केवढा आहे तो. बघा पिकलेला आहे. गोड आहे. त्याच्या वगैरे बघा एक छोटंसं घरटं आहे. एवढं भारी आहे ना. एक शेवटचा शॉट दाखवतो आणि आपण आता थांबूया. मित्रांनो, पूर्वी या आंब्यावरती आंबा राहायचा नाही कधी. नमस्कार, कशा सगळे मित्रांनो. संध्याकाळचे 5:45 झालेत, लगभग 6च पकडा. आणि मी आलो आहे आमच्या गावातील रानामध्ये भाजी शोधायला, जी कुड्याची भाजी म्हणून ओळखली जाते. फुलं असतात, त्या फुलांपासून भाजी तयार केली जाते. नो केमिकल, वरून आयुर्वेदिक आणि फ्री. फक्त शोधावी लागते एवढीच. तर मी आमच्या गावातल्या डोंगराच्या शेजारी, पूर्ण गाव म्हटलं ना तर पूर्ण 4ही बाजूला तुम्हाला डोंगर पाहायला भेटेल बघा. आणि मी आता डोंगराच्या पायथ्याच आला आहे. वरती डोंगर आहे छोटासा, आणि इथे या बाजूला भरपूर भाजी भेटते. आत्ता सध्या नाही भेटणार, कारण की वनवा लागल्या ना, त्यामुळे काय राहिलं नाही बघा. पूर्ण जळून गेलं. जे छोटी मोठी झाडं असतील ते सर्व नाहीशी झालेत. तर इथे मला एक छोटंसं घरटं दिसलं, ते दाखव. त्याच्या अगोदर बघा एक छोटंसं घरटं आहे इथे. एवढं भारी आहे ना. आता सध्या इथे कोण नाही, पण पावसाळी इथे राहिला असेल एखादा पक्षी. मी तुम्हाला दाखवतोच. किंवा ही पानं काढलेत या पिशवीमध्ये. थोडीफार फुलं भेटलेत कुड्याची भाजी करण्यासाठी. जे गावठी भाज्या असतात ना, त्यातील एक भाजी म्हणजेच कुड्याची भाजी, कुड्याच्या फुलांची भाजी. आत्ता हे वनवा लागलं ना, त्यामुळे सर्व निघून गेलं, म्हणजे जळून गेलं सर्व. तर मी तुम्हाला दाखवलं असतं. ही थोडीशी इथे दिसते. एवढं ही फुलं आहेत, ह्या फुलांपासून भाजी तयार केली जाते. शरीरासाठी पण चांगली, नो केमिकल, वरून आयुर्वेदिक. हे बघा, आता हे वनवा लागला ना इथे, त्याच्यामुळे थोडीशी वाफ लागून हे सुकले. तेवढं फार चालतं आहे बघा. मी तुम्हाला पुढे दाखवतोच. ही पानं, ह्याच्यामध्ये भाकरी खायला जी मजा येते ना, त्याच्यात भाजी आणि भाकरी घ्यायची, ताटासारखीच डिशसारखा वापर करायचा. एक एक पान मोठं असतं, पण मला आता भेटले नाहीत मोठं पानं, त्यामुळे मी छोटीशीच आणलेत तुम्हाला दाखवण्यासाठी. ही बघा, ही फुलं आहेत ज्याच्यापासून आज आपण रात्री म्हणजे संध्याकाळी भाजी करणार आहोत. भाकरी आणि भाजी. फोटो घेऊ. कशी आहेत? अजून भरपूर आहेत त्या बाजूला, मी शोधणार आहे. एवढं मस्त थंडगार वारा सुटला आहे आणि आपण भाजी शोधतो आहे. हे काही पळसाची पानं आहेत, याच्यामध्ये भाजी आणि भाकरी घेऊन खायला जी मजा आहे ना, ती तुमच्या कोणत्याही टिंगमध्ये येणार नाही. गोल्ड प्लेटमध्ये सुद्धा. हे बघा. चला आता बघू आपण दुसरीकडे कुठे भेटते ती. आता मध्ये एवढी झाली ती तुम्हाला मी दाखवते. अजून आपल्याला शोधायची आहे, भरपूर वेळ अजून काळोख नाही झाला. आत्ता जो सीझन चालू होता ना गावठी भाज्यांचा, म्हणजे रानटी भाज्यांचा, तो पाऊस जाईपर्यंत तुम्हाला म्हणजे बाजारातून कोणतेही केमिकल टाकून, जे खतं वगैरे टाकून ज्या भाज्या आपण वापरतो ना, ती खायची गरज लागणार नाही. एवढ्या भाज्या आता तुम्हाला सध्या भेटतील. कुड्याच्या शेंगासुद्धा असतात, त्यासुद्धा तुम्ही त्याचीही पण भाजी करू शकता. करवंद आहेत, करवंदांची सुद्धा आपण भाजी करून खाऊ शकतो. आंबे आहेत, आणि रानात ही कुड्याची वगैरे भरपूर अशा भाज्या आत्ता चालू होतील. एक जरी पाऊस पडला ना तर मग विचारूच नका, एवढ्या भाज्या आहेत तिथे. व तिथेसुद्धा डुकरांनी खोदलं आहे ते बघा. ते तुम्हाला जर शोधता आली ना भाजी कोणतीही, तर रानामध्ये एवढ्या भाज्या आहेत की तुम्ही बाहेरचं जरासं सुद्धा खाऊ शकत नाही. जर या भाज्या जर खाल्ल्यात ना तुम्ही आयुष्यभर, तर कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा आजार होणार नाही. एवढ्या जबरदस्त आणि आयुर्वेदिक आहेत. पण आजकाल आपल्याला नको
आपल्याला काय खायचं आहे? केमिकल. पक्ष्यांचा आवाज येते ना. आणि मित्रांनो, असं नाही की ही भाजी आत्ता आहे त्यामुळे तुम्ही आत्ताच खाऊ शकता. ही भाजी जर तुम्ही काढून म्हणजे फुलं काढून सुकवलीत ना आणि पावसाळी खाल्लीत तरी चालतात. म्हणजे सुकवून ठेवायची आणि पाऊस चालू झाला तर मग तुमच्याकडे काही ऑप्शन नसेल तर ही भाजी काढून ती तुमच्या पद्धतीने जर बनवून खाऊ शकता. काही टाकायला लागत नाही, कांदा फक्त आणि काय टाकलात तर दुसरं मिरची वगैरे तर ते तर लागणार. हे बघा, इथून आपल्याला खाली जायचं आहे त्यामुळे तुम्ही आत्ता काढून भरपूर जर तुम्हाला भेटली असेल किंवा शोधली असाल तुम्ही तर तुम्ही सुकवून सुद्धा ठेवू शकता. आता मे महिन्यात तुम्ही सुकवायचे आणि मग पावसाळी जेव्हा पाऊस चालू होईल तेव्हासुद्धा काढून खाऊ शकता. एवढं भारी, काही टेन्शन नाही. घरामध्ये पूर्वी जेव्हा लग्न वगैरे कार्यक्रम असायचा ना तर ही पानं काढून आणायचीत आणि मग पत्रावळे वगैरे बनवायचे आणि त्याच्यावरती मग पूर्ण गावाला जेवण वाढायचे. म्हणजे जेवायला वाढायचे. म्हणजे तुम्हाला कोणतीही गोष्ट बाजारातून आणावी लागत नव्हती त्यावेळी. हा रस्ता क्रॉस केला नाही, या बाजूने आता आपण आलो. रस्ता क्रॉस करायचा आणि आता खालच्या बाजूला जे आपल्या देवीच्या इकडे जाण्याचा मार्ग होता पूर्वी इकडून ह्या काट्यातून. आता काय मोठा रस्ता झाला त्यामुळे इथून आता कोण येत नाही ह्या बाजूने. आता थोड्याच दिवसात मित्रांनो हे बघा, ही डिंडा, हे बघा ही डिंड्याची भाजीसुद्धा येईल. आता छोटी आहे हे बघा, ही सुद्धा खाली जाईल. थोडासा एक पाऊस पडला पाहिजे फक्त. बघा भाज्यांची लाईन लागेल तुम्हाला प्रत्येक दिवशी. म्हणजे 7 दिवस आहेत ना आठवड्याचे, तर 7 दिवस वेगळी भाजी खाऊ शकता. एवढ्या भाज्या येतात. आता हे वनवा वगैरे लावतात ना त्यामुळेच वाट लागते, कारण सगळं जळून जातं, मग अजिबात काय भेटत नाही. हे बघा, हे काय राहिलं आहे का सांगा. आता एवढं जंगल आहे, पाळा पाचोला तर पाहिजे का नाही. नाही भेटणार, कारण की वनव्याने सगळं जळून गेलं. बघा ही पूर्वीची वाट होती. बघा समोर तुम्हाला दिसते ना हा बेडा, ही पूर्वी वाट होती. खाली इकडे आम्ही ऐरंगमातीच्या मंदिराकडे जायचो. हे बघा ही पूर्वी वाट होती, पण आता रस्ते झाले त्यामुळे सर्वजण रस्त्यानेच येतात. हे बघा घार, बघा घार नाही, ही घुमन आहे यार. गेली यार, मला तुम्हाला दाखवायची होती. एखादी तरी भेटेल बघायला, कुठे असले तर. 2 होत्या, आलो पण भेटली तिथे, थोडीफार तरी भेटलीत. तशी आहेत आपल्याकडे पिशवीमध्ये, पण इथे पण समोर आले तर काढूच. तर इथे सुद्धा डुकराने खोदलं आहे. आणि बघा ही फुलं कशी दिसतात, काय व्ह्यू येतं यार, जबरदस्त. हे चला तर काढू आणि मग पुढच्या बाजूला. ते बघा खाली सुद्धा आहेत, बरं झालं आलो. दिसतात का, ब्लर होत आहे ना म्हणून दिसत नसतील. ते बघा तिथे सुद्धा आहेत. मला वाटलं त्या काट्यामध्ये थोडंसं भेटतीलच. ते बघा त्या बाजूला सुद्धा आहेत. कुठे गेला, इथे सुद्धा आहेत. असो, हे बघा पूर्ण भरलेलं आणि मध्ये मध्ये पिकलेले सुद्धा आहेत. अरे यार, चपलीत काटा घुसला. हे बघा इथे पिकलेलं आहे. है ना, हे बघा पिकलेलं आहे. गोड आहे मित्रांनो. ही बघा करवंदी, बघा किती भरले. एवढी करवंदी आहेत ना, उद्या मी नक्की येऊन हे घेऊन जाणार. बघा पिकलेली सुद्धा आहेत. हे बघा पूर्ण जाळ ही करवंदाने भरले. ही सुद्धा जर तुम्ही काढून आत्ता काढून सुकून ठेवलात ना तर पावसाळीसुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि एवढी भारी लागतात ना. हे बघा
पूर्ण ह्याच्यावर तुम्ही पहा हे करवंदीच आहेत. चला हे बघा, हे आत्ता जसं जसं पुढं चाललं ना तशी आपली पिशवी भरत चालले. हे बघा इथे सुद्धा आहेत करवंदी आणि याच्या बाजूलाच मी फुलं बघितलेली. हे बघा इथे सुद्धा ती आता काढतो आणि मग जाऊ पुढच्या. फिरत असताना तेव्हा हे बघा प्रत्येक ठिकाणी एक ना एक वारूळ पाहायला भेटे. हा बघा इथे समोर सुद्धा आहे. या भागात तर तुम्हाला जिकडे पाहाल ना तिकडे हे बघा पूर्ण याच्यात. त्यामुळे फिरताना जरा जपून, कारण की साप वगैरे गरमीतून वगैरे बाहेर पडत असतील आणि मग त्यापासून थोडंसं सावध राहिलेलं बरं. हा समोर तुम्हाला दिसे का, इथलं सर्वात मोठं आहे असं मला वाटतं वारूळ. पूर्ण एरियामध्ये तुम्ही बघितलं तर वारूळच पाहायला भेटणार आहेत. ते बनवलेत मुंग्याने, पण तुम्हाला माहिती आहे त्या बिलात नागोबा. एकदा खालती राऊंड मारू आणि तुम्हाला मी पळसाची पानं दाखवतो. जी एक पान तुम्ही घेतलात ना तर तुम्हाला दुसऱ्या पाण्याची गरज नाही. म्हणजे एकाच पानामध्ये भात डाळ भाजी राहू शकते, एवढा मोठी पानं असतात. आत्ता सध्या छोटी आहेत, पण एवढी ती मोठी होतात ना तर आपलं एक ताट असतो ना जेवणाचं त्याच्यापेक्षा मोठी होतात. आणि जर नाही झाली तर 2 पानांमध्ये तुम्ही खाऊ शकता, एवढे मोठे. चला मित्रांनो, आत्ता आपण आहोत व्हिडिओच्या शेवटला. काळोख होत चाललं, थोडंफार ऊन आहे. हा डोंगराच्या खाली गेला ना की झालं काळोख. तुम्हाला मी पळसाची पानं दाखवतो केवढी मोठी आहेत ते. इकडे गेलो असतो ना काठ्यामध्ये तरी भेटले असतील, पण आता राहू दे. कारण की तुम्हाला इथे ऊन दिसतंय, पण तिथे खाली गेलात ना तर पूर्ण काळोख वाटतं. आणि हा वरच्यावर तिथे उभं राहिलं तरच सूर्यकिरण आहेत ह्या मागे. आणि इकडे गेलं ना तो पूर्ण काळोख आहे, कारण की तो डोंगराच्या आड सूर्य आता चालला आहे. तरी कवळी पानं आहेत. मी तुम्हाला असं दाखवत नाही की ते आता जून झालेत. जून झाल्यावर एवढी मोठी होतात ना, म्हणजे एका पानात तुम्ही खाऊ शकता. हे बघा तर वाटतं तेव्हा माझं तोंड पूर्ण लपलं जाईल. दुसरा तर बघा, हा तर नक्कीच माझं तोंड लपेल आहे ना, केवढा मोठा आहे. एक वीजसुद्धा माझी कमी पडते, वरून 5 बोटं. हा तर बघा केवढा आहे तो आहे ना, माझा एक पंजा. विचार करा, हे बघा माझा हात इथे असे 3 वेळा हात राहतील. आणि इथवर का नाही तुम्ही एवढ्या पानामध्ये जेवू शकत. असं अशी भरपूर ठिकाणी तुम्हाला पानं पाहायला भेटतील. त्यामुळे गावच्या लोकांना काही कमी पडायचं नाही. पूर्वी जरी पैसा असो नसो ना, कसली गरज लागायची नाही. ह्याच्यामध्ये तुम्ही पाणीसुद्धा घेऊन पिऊ शकता, त्याचं ग्लाससारखं बनवून, द्रोण बनवून. वाटीसुद्धा तुम्ही बनवू शकता त्याची, जे पाहिजे ते. एक शेवटचा शॉट दाखवतो आणि आपण आता थांबूया. मित्रांनो, पूर्वी या आंब्यावरती आंबा राहायचा नाही, कारण की एवढी पोरं आम्ही म्हणजे लहान लहान पूर्ण आंबा झोडून काढायचो आणि शिव्यासुद्धा खायचो. आत्ता त्या आंब्याला कोणी विचारत नाही बघा. एवढे आंबे लागलेत, कोणी विचारत नाही, असाच वाऱ्यावरती आहे. आणि पूर्वी एक आंबा काढला तरी किती ऐकायला लागायचं. इथे सुद्धा बघताय ना तुम्ही, कोणी नाही. आता तुम्ही किती झोडून नेलात ना तरी कोणी विचारणार नाही. असो, चला मित्रांनो, ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब करा. आत्ताच्या आता जाऊन सबस्क्राईब करा. एकदा शेवटचं वारूळ बघून घ्या. हे बघा, जिकडे तिकडे बघाल ना तुम्ही वारूळच आहे ते बघा. मला वाटतं इकडे सगळे नागोबाच आहेत. असं चला, आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, धन्यवाद.